पाकिस्तानने काल भारताची वायू हद्द ओलांडली आणि पाकने भारतीय सैन्याच्या तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे। पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढालीसारखा वापर केला जातो आणि नागरी विमानांवर हल्ला न करण्याचा भारताचा संयम आहे आणि पाकिस्तानकडून 300 ते 400 ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, जे हल्ले आपण हाडून पाडलेत। भारताच्या 36 ठिकाणी पाककडून ड्रोन हल्ले करण्यात आले। पाकिस्तानने तुर्कस्तान बनावटीचे ड्रोन वापरले आणि पाकिस्तानचे सर्व हल्ले भारताने हाडून पाडले। भारताकडून पाकिस्तानच्या 4 ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आल्याचं देखील या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलंय। भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचंही मोठं नुकसान झालंय। त्यामुळे आता यापुढे पाकिस्तानच्या कारवाया सहन केल्या जाणार नाहीत, त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल। आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आर्थिक दृष्टिकोनातून त्यांची कोंडी कशी करता येईल याची रणनीती देखील आखली जाते। IMFच्या बैठकीमध्ये पाकिस्तानला बेलआउट पॅकेज देण्याच्या संदर्भातला देखील जो मुद्दा आहे त्याला भारत विरोध करणार असं देखील विक्रम मिस्री परराष्ट्र खात्याचे जे सचिव आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे चहूबाजूने पाकिस्तानला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सध्याला जर आपण पाहिलं तर पाकिस्तानमध्ये फार काही आलबेल नाही, अंतर्गत मोठ्या प्रमाणात धुसफूस आहे आणि भारताविरोधात केलेला जो काही तो हल्ला आहे तो त्यांना परवडण्यासारखा नाही। त्यामुळे पाकिस्तानकडनं आता आपण बघतोय पाकच्या गोळीबारात काही स्थानिकांचा देखील मृत्यू झाल्याचं आपल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलंय आणि खोट्या बातम्या दाखवत धार्मिक रंग देण्याचा पाकिस्तानच्या माध्यमांचा, तिथल्या सोशल मीडियाचा देखील प्रयत्न आहे आणि पाककडनं ठरवून काही धार्मिक स्थळांवर हल्ले केले जात आहेत। IMF मध्ये भारत याच संदर्भातले पाक विरोधातले पुरावे जे ते देणार आहे।